नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस व्हीएम यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना, नवीन विश्लेषण. तर सर्वांना माहीत असेल की काल रात्री एअर स्ट्राईक झाला पाकिस्तानच्या मुख्य केंद्रांवर आणि त्यानंतर सर्वांनी बघितलं असेल की सर्वांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर ऑपरेशन सिंदूर हा स्टेटस होता. पण नक्की याला ऑपरेशन सिंदूर नाव का देण्यात आलं, हे कसं घडलं, हा गनिमी कावा कसा करण्यात आला, याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर सर्वांना माहीत असेल की मागच्या महिन्यात पहलगाम या ठिकाणी आपल्या भारतीय पर्यटकांवर, भारतीय निष्पाप नागरिकांवर हल्ला करण्यात आला. त्यांना मारण्यात आलं, धर्म विचारून मारण्यात आलं आणि फक्त पुरुषांना मारण्यात आलं, स्त्रियांना मारण्यात आलं नाही. आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलं. वेगवेगळ्या राज्यातल्या स्त्रिया होत्या, त्यांचं कुंकू पुसलं गेलं आणि त्याचंच प्रत्युत्तर म्हणजेच हे ऑपरेशन सिंदूर होतं. ऑपरेशन सिंदूर हे का नाव देण्यात आलं, तर आपल्या आया बहिणींच्या कुंकवाचा जो बदला घेण्यात आला आपल्या भारतीय सैनिकांकडून, त्यालाच ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं. सर्वांना माहित असेल की पाकिस्तानमध्ये जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा आजूबाजूचे जे पाकिस्तान मधले राहणारे नागरिक होते त्यांची घरं देखील उद्ध्वस्त झालेली आहेत. त्यांचा जो एक म्होरक्या होता, जो मेन होता, तो फक्त वाचला, बाकी त्याचं कुटुंब सगळं संपलं. तुम्ही जर बघितलं असेल तर तो तिकडे सांगत होता की मी तरी का वाचलो. म्हणजे तुम्ही आमच्या देशातील नागरिकांवर, निष्पाप नागरिकांना माराल, त्यांना कुटुंब नव्हती का, हा तुम्हाला विचार आला नाही का? कारण दहशतवादी हे कधीच सुधारणार नाहीत आणि पाकिस्तान हे दहशतवाद्यांना पोसत राहील आणि तिकडचं सैन्य हे दहशतवाद्यांनाच पोसतंय. कारण तुम्ही जर बघितलं तर तिकडच्या दहशतवाद्यांवर जेव्हा अंत्यसंस्कार करत होते तेव्हा तिकडचा लष्कर प्रमुख देखील त्या अंत्यसंस्काराला आला होता. हे तुम्ही जर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा न्यूज मध्ये तुम्ही हे बघितलं असेल. म्हणजे किती झालं तरी कुत्र्याची शेपूट जी वाकडी असते ती वाकडीच आहे आणि पाकिस्तानचं पण तसंच आहे. पाकिस्तान कधीच सुधारणार नाही. एवढे त्यांना भीक लागलेली आहे तरी ज्या दहशतवाद्या कारवाया करायच्या आहेत, कुरघोडी करायचे, हे ते लोक थांबवत नाहीयेत. जेव्हा तुम्ही जर बघितलं असेल की दहशतवाद्यांवर जेव्हा अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा तिकडचा लष्कर प्रमुख देखील त्या अंत्यसंस्काराला हजर होता. यावरूनच तुम्हाला समजत असेल की तिकडची मिलिटरी आहे, तिकडचं जे सैन्य आहे, त्यांचं दहशतवाद्यांना फूस आहे आणि त्याच्यामुळेच हे दहशतवादी कारवाया होत असतात, दहशतवादी घडत असतात. पाकिस्तानमध्ये पूर्ण ट्रेनिंग दिली जाते आणि हे दहशतवादी तयार केले जातात आणि ह्या दहशतवाद्यांना अशी ट्रेनिंग दिली जाते की तुम्ही जर जिहाद केला, इकडच्या नागरिकांना जर मारलं, हिंदूंना जर मारलं, तर तुम्हाला स्वर्गात 72 हूर भेटतील. याद्वारे त्यांचं माइंड वॉश केलं जातं आणि दहशतवादी तयार केले जातात. पाकिस्तानच्या मिलिटरीच्या हातात तिकडचं सगळं आहे. तिकडचा जर पाकिस्तान मधला जो सैनिक आहे तो जर रिटायर झाला त्याला एकरी जागा मिळते आणि पाकिस्तानच्या मिलिटरीच्याच हातामध्ये सगळं असल्यामुळे त्यांना ही शांतता नकोय. त्यांना जर अशांतता राहिली तरच त्यांना हे घडायला चांगलं वाटतं. कारण उद्या जर शांतता प्रस्थापित झाली तर त्यांची व्हॅल्यू कमी होऊ शकते आणि त्याच्यामुळेच ते सपोर्ट करत असतात आणि ह्याचाच बदला आपल्या भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरद्वारे केला आणि आपल्या आया बहिणींचे जे कुंकू पुसले गेले होते त्याचा बदला घेण्यात आला. इतकं होऊन देखील आपले काही राजकारणी आहेत, हे मोदींवर टीका करतायत की जो देश संपत चाललेला आहे त्याच्याशी युद्ध का करायचं. सर्वांना माहीत असेल की आपण भाषेवरून नागरिकांना मारतोय इकडच्या, पण जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा आपण तरी सुद्धा आपण टीका करतोय. याचा विचार होणं गरजेचं आहे. कारण भाषा
प्रत्येकाला प्रिय असते, भाषेसाठी आपण लढलं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे, पण आपल्याला देखील ते ताळतम्य पाहिजे की कोणत्या वेळेला काय बोलावं. हे काही पक्षांच्या प्रमुखांना नाही समजल्यामुळे इतके वर्ष होऊनही ते अजून सत्तेवर नाही आलेले आहेत. पण हा जो एअर स्ट्राईक होता, या एअर स्ट्राईकच्या माध्यमातून नरेंद्र मोदी असू देत, अमित शहा असू देत किंवा राजनाथ सिंग असू देत, त्यांनी पाकिस्तानला दाखवून दिलं की तुम्ही जर आमच्यावर हल्ले करत असाल, आमच्या नागरिकांवर हल्ले करत असताल, तर आम्ही देखील ते प्रत्युत्तर देऊ शकतो. आणि गनिमी काव्याद्वारेच हे प्रत्युत्तर देण्यात आलं. सर्वांना माहीत असेल की मॉकड्रिल ची घोषणा करण्यात आली, मॉकड्रिलची तयारी करण्यात आली आणि अचानक रात्री एअर स्ट्राईक झाला आणि तिकडचे जे प्रमुख ठिकाणं होती ती नेस्तनाबूत करण्यात आली. इतका मोठा तो एअर स्ट्राईक होता. आता पाकिस्तान सुद्धा बोलतंय की आम्ही सुद्धा भारतावर अटॅक करू, त्यात तयारीत ते लोक आहेत. म्हणजे इतकं भीषण, म्हणजे आपले जे सैनिक असतील, सैन्य असेल, ते त्यांना किती लक्ष देणं गरजेचं आहे, कारण कधीही हल्ला होऊ शकतो. त्यासाठी त्यांना त्यांच्या सोबत आपण राहणं गरजेचं आहे. त्यांना आपल्या आशीर्वादाची देखील गरज आहे. तर सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. त्यांना जर समजा युद्ध झालं तर त्यांना आपण सपोर्ट करूया, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया आणि आपला देश कसा वाचेल, आपले सैन्य कसं बळकट होईल त्यासाठी प्रयत्नशील लावूया. एवढंच सांगतो आणि थांबतो. तर असेच नवीन विषय, नवीन व्यक्तींच्या मुलाखती, नवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM यूट्यूब चॅनल. त्याला जसं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.